नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की सखोल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय. बघा, ज्यावेळेस आपण फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला आपण जे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग आहे, जे सखोल आपल्या लाईफचं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते केलं आहे का, किंवा ते त्याच्याबद्दल आपण विचार करतो आहे का, किंवा ते फायनान्शियल प्लॅनिंग आपण करून घेतलं आहे का, हे महत्त्वाचं आहे. आपण काहीतरी फक्त इन्व्हेस्टमेंट सेविंग करण्याचा एक कुठलं तरी ॲसेट चूज करतो आणि त्याची सेविंग करतो म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग करतो, असा आपला समज असेल तर तो नक्कीच चुकीचा आहे. फायनान्शियल प्लॅनिंग, सखोल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून आपण त्याला, जे कॉम्प्रिहेन्सिव्ह तुमचं पूर्ण त्याच्यात काय काय गोष्टी तुमच्या त्या कन्सिडर केलेल्या पाहिजेत, याच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन किंवा टोटल फायनान्शियल प्लॅन हा तुमचा इन्क्लूड करतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपत्कालीन निधी. तुम्ही आपत्कालीन निधी तयार केलेला आहे का, आणि तो तुमचा सफिशियंट आपत्कालीन निधी आहे का, त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणू. तो पुरेसा इमर्जन्सी फंड तुम्ही तयार केलेला आहे का, हा एक महत्त्वाचा त्याच्यात पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे तुमच्याकडं तुम्ही जे काही एक्सपेन्सेस करता, तर ते एक्सपेन्सेस हे कुठल्या कुठल्या गोष्टीवर एक्सपेन्सेस तुमचे जात आहेत. म्हणजेच तुम्ही अनवॉन्टेड किंवा जे काही गरज नसणारे खर्च आहेत ते तुम्ही कुठं कुठं कट करू शकताय, हे सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंगमध्येच कन्सिडर केलं जातं. तिसरी गोष्ट आहे की तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा लाईफ इन्शुरन्स. तुम्ही स्वतःचा पुरेसा लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे का. पुरेसा म्हणजेच आपण लाईफ इन्शुरन्स तर घेतो, परंतु थोडासा काहीतरी घेतल्यासारखा घेतो. म्हणजेच 4 लाखाचा इन्शुरन्स असेल, 5 लाखाचा असेल, 6 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, जास्तीत जास्त. त्याच्या पुढं इन्शुरन्स कोणी घेत नाही किंवा ते वाटत नाही की आपल्याला घ्यावा. तर हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठल्या असेट क्लासमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय, त्या असेट क्लासला रिटर्न्स किती भेटतील, किंवा ते रिटर्न तुमचे किती पर्सेंटनं ग्रो होतं आहे तुमचा असेट क्लास, हे सुद्धा त्यामध्ये कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा म्हणजे नेक्स्ट पॉईंट येतो की तुम्ही खर्च जो आहे त्यामधलं तुमचं लोन अमाऊंट किती आहे. एक पर्टिक्युलर म्हणजे आपली पेमेंटच्या काही पर्सेंटमध्येच तुमचं लोनचा EMI असला पाहिजे. हे सुद्धा आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्येच व्यवस्थित करून देतो की ज्याही गोष्टी म्हणजे आपलं अस्तव्यस्त झालेले आहे आपलं फायनान्शियल किंवा फायनान्शियल कंडिशन, या सगळ्या गोष्टी एकत्र आणून जेव्हा तुम्ही एक चांगला कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन बनवता, तुमचे जे जे गोष्टी तुम्ही चुकीनं केलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही चुकलेला आहात, उदाहरणार्थ तुम्ही चुकीचा इन्शुरन्स घेतलेला असेल, म्हणजे इन्शुरन्स तर तुम्ही घेतलेला आहे परंतु फार कमी इन्शुरन्स घेतला आहे आणि त्याच्यासाठी फार जास्त प्रीमियम भरताय. थोडक्यात 10 लाखाचा इन्शुरन्स आहे तुमचा आणि तुम्ही वार्षिक त्याला 50,000, 60,000, 80,000 प्रीमियम भरताय. तर हा प्लॅन तुम्ही घेतलेला जर असेल, निवडलेला असेल, तर तो चुकलेला आहे तुमचा किंवा चुकलेला असू शकतो. तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे तुम्ही चांगल्या ॲसेट क्लासमध्ये न ठेवता फक्त तुम्ही सेविंग बँकमध्येच किंवा तुमच्या FDमध्येच किंवा जे काही नॉर्मल 6-7% रिटर्न देणाऱ्या ॲसेट क्लास आहेत त्याच्यामध्येच जर ठेवलेलं असेल, तर ते पण तुमचं एक जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एक चांगल्या रेट ऑफ इंटरेस्टनं किंवा जे काही आपण म्हणू महागाईच्या रेटनं जी वाढायची आहे किंवा महागाईपेक्षा जास्त जे रिटर्न भेटायचे ते त्या ॲसेट क्लासमध्ये भेटणार नाहीत. तुम्ही जे तुमचं लोन घेतलेलं आहे ते लोन जर तुमचं म्हणजे EMI हा आहे जो तुमचा, तो तुमच्या जर मंथली पेमेंटच्या 50-60% जर घेतलेला असेल, तर या ट्रॅपमधून सुद्धा बाहेर पडणं मग तुम्हाला फार मुश्किल होणार आहे. तर ज्याही वेळेस फायनान्शियल आपण डिसिजन घेतो किंवा आपण काही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅन करून घ्या.
आपलं रिटायरमेंटचं एज किती बाकी आहे, आपल्या रिटायरमेंटला अजून किती वर्ष बाकी आहेत, आपल्या रिटायरमेंटला आपल्याला किती फंड पाहिजे आहे, आपण रिटायरमेंटसाठी आपण काही तयारी केलेली आहे का, का आपल्याला असं वाटतं आहे का की आपण 50 वर्ष अजून म्हणजे वयाच्या 80व्या वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला पगार मिळत राहील. तर बिलकुलच नाही. हे सुद्धा आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ज्यावेळेस तुमचे गोल सेट करतो त्यावेळेस करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल ह्या गोष्टी विचार करता की फायनान्शियल प्लॅनिंग कुठून स्टार्ट होते, याच्यात काय काय गोष्टी कराव्या लागतात, आणि हे जेव्हा तुम्ही एका एक्सपर्टसोबत बसता, चांगल्या तुम्हाला ॲडवायझरसोबत बसता, त्यावेळेस तुम्ही एक डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला एक चांगले मार्ग उपलब्ध होतात. आपल्याला बऱ्याचशा वेळेस करायच्या गोष्टी असतात, परंतु आपल्याला चांगली हँड होल्डिंग भेटत नाही किंवा आपण त्या गोष्टीपर्यंत पोचत नाही किंवा फार उशीर झालेला असलो आणि पोचतो तेव्हा तर वेळ निघून गेलेली असते. तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, प्रत्येकानं आपलं गोल डिसाईड करा, आपले म्हणजे एक्सपेन्सेस, सेविंग आणि इन्कम याचा एक ताळमेळ असला पाहिजे, ते करा. आणि त्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट, सेविंग आणि पुढच्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या फ्युचर प्लॅन्स, असेट अलोकेशन, तुमचं सफिशियंट इन्शुरन्स, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये नक्कीच येतील. आणि तुम्ही एक कंप्लीट फायनान्शियल फ्री होण्यासाठी तुम्हाला एक चांगला ॲडवायझर जर मिळाला तर तुमचं फायनान्शियल गोल एक चांगल्या म्हणजे निर्धारित वेळेत तुम्हाला अचीव करण्यासाठी मदत होईल. तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यावी, प्रत्येकाने फायनान्शियल लिटरेट व्हावं आणि फायनान्शियली एक चांगलं फिट आणि फ्री लाईफ जगावी. थँक्यू.